पनीरची अशी भाजी तुम्ही खाल्ली आहे का? नागपूरच्या सावजी स्टाईलमध्ये बनलेली झणझणीत खाकस पनीर भाजी एकदा खाल तर चव विसरणार नाही. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करू. खसखस भाजून घेतली. नागपूरला खसखसला खाकस म्हणतात. आता लसणाच्या पाकळ्या पण भाजून घेतल्या. छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. आणि खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे खसखस आणि लसणाच्या पाकळ्या. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, पण मी कुटून घेतले. छान खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे, दरदरीत थोडं. कुटून झालेलं आहे. हे बघा, या प्रकारे कुटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. आणि पनीर कापून घेतला आहे क्यूब्स मध्ये. आता पनीरचे क्यूब्स तळून काढायचे आहे. तळून घेतले छान गोल्डन ब्राऊन कलरवर. छान गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे. वा वा, छान कलर आलेला आहे. हे बघा, आपले पनीर पूर्ण तळून झाले. आता त्याच कढईमध्ये तेल घेतलं. थोडं जास्त तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि जिरं घालायचं आहे. मोहरी जिरं तडतडलं की तमालपत्र घालायचं आहे, तेजपान. आता बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेतली, ते घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आता अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे, ती पण छान परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण घालायचं आहे. ह्या वाटणमध्ये छोटा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडं खोबरं, हे वाटण तयार केलं मिक्सरमध्ये. आणि हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटतपर्यंत. आणि आता खसखस आणि लसणाच्या पाकळ्या वाटलेल्या किंवा कुटलेल्या घातल्या, हे पण छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, कुटलेलं खसखस आणि लसणाच्या पाकळ्या घालून तेल सुटतपर्यंत सगळे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे. परतणं झाल्यानंतर थोडी हळद घातली, थोडं बऱ्यापैकी लाल तिखट घातलं, धणे जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला आणि चवीपुरतं मीठ घातलं. आणि हे पण थोडं परतून घेतलं छान मसाल्याबरोबर. हे बघा, किती सुंदर कलर आला आहे. आणि तेल सुटतपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. वा वा, मस्त छान मसाला परतून झालेला आहे. आता यात दही घालायचं आहे. दही घेतलं, त्यात थोडं पाणी घालून घुसळून घेतलं छान. आता दही घातल्यानंतर हे बघा किती सुंदर दिसत आहे. वाव, बढिया, मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. थोडा गोडा मसाला घातला, किती सुंदर कलर दिसत आहे. मस्त चमचमीत ग्रेव्ही आहे. आता छान एक उकळी आणू.
वाव. उकळी आल्यानंतर तळलेले पनीर घातले, पनीरचे तुकडे. बढिया. चमचमीत आणि झणझणीत भाजी. झाकून 2-3 मिनिटं तसंच शिजू द्यायचं आहे. 2-3 मिनिटानंतर वाव, मस्त ग्रेव्ही. ऑलमोस्ट आपली भाजी तयार झालेली आहे. आता कोथिंबीर घातली. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. कोथिंबीर घातल्यानंतर चिमूटभर सावजी मसाला, चिमूटभर धनेजिरे पावडर आणि थोडा गोडा मसाला घातला. हे बघा किती छान दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. बढिया. जबरदस्त भाजी झालेली आहे सावजी स्टाईलमध्ये. खाकस पनीर करून बघा, तुम्ही पण ट्राय करून बघा. बढिया. खूप छान सुगंध सुटलेला आहे. ट्राय करून बघा अशी पनीरची भाजी आणि छान एन्जॉय करा. कशाही बरोबर खाऊ शकता. पोळी, चपाती, भाकरी, वरण भात, नान, पराठे, कशाही बरोबर छान लागते. हे बघा किती सुंदर भाजी, तेलाचा छान तवंग आलेला आहे. अस्सल सावजी स्टाईलमध्ये आज आपण खाकस पनीर केलेलं आहे. बढिया. मस्त. करून बघा आणि एन्जॉय करा. बाय.